सुरुवातीला एक मोठी बातमी येते। कोलकाता बलात्कार प्रकरणी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। सियालत कोर्टाने ही शिक्षा सुनावलेली आहे। कोलकात्यामधील प्रकरणावरती 162 दिवसांनी हा निर्णय पुढे आलेला आहे। 9 ऑगस्ट 2024 रोजी कोलकाता इथल्या आरजीकर मेडिकल कॉलेजमध्ये 31 वर्षीय महिला डॉक्टरवरती क्रूरपणे हल्ला करण्यात आलेला होता आणि आधी तिच्यावरती बलात्कार झाला आणि नंतर तिची हत्या करण्यात आलेली होती। गेल्या वर्षी 12 नोव्हेंबर रोजी सीबीआय कोर्टानं बंद खोलीमध्ये सुनावणी सुरू केलेली होती। त्यानंतर अखेर आता हा कोलकात्यामधनं या प्रकरणावरचा निर्णय समोर येतो, ज्यामध्ये आरोपी संजय रॉय याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी आवेश तांदळे सध्या आपल्या सोबत आहेत। आवेश, जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे, काय म्हटलं या निर्णय देताना कोर्टानं? आपल्याला माहिती असेल की कोलकाताच्या जे आरजी मेडिकलमध्ये जे ट्रेनी डॉक्टरवर जे रेप आणि मर्डर झाला त्यानंतर पूर्ण देशभरात आंदोलन झाले होते। बऱ्याच प्रकारे निषेध सुद्धा नोंदवले होते आणि बऱ्याच डॉक्टर जे संघटना ते सुद्धा याच्यावर संपावर गेले होते। पण त्यानंतर 2 ते 3 महिन्यात या प्रकरणी सुनावणी झाली आणि निकाल आलेला आहे। संजय रॉय यांना दोषी ठरवण्यात आलेला आहे आणि जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। संजय रॉय हा त्या हॉस्पिटलमधला सुरक्षा रक्षक होता। त्याने ट्रेनी डॉक्टरवर रेप केला आणि त्यानंतर तिची हत्या केली आहे। त्या प्रकरणी आता कोर्टाने सर्वात मोठा निर्णय दिला आहे की आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। गुरुप्रसाद, धन्यवाद आवेश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर कोलकातामधले प्रकरण ज्यानंतर डॉक्टरांकडून संताप देशभर पाहायला मिळालेला होता आणि त्यानंतर आता अखेर या प्रकरणामध्ये या आरोपीला संजय रॉय याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे।